नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। लाडकी बहीण योजनेवरनं आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBIनं मोठा इशारा दिलाय। महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवर आर्थिक ताण आलेला आहे आणि त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा इशारा आता SBIनं दिलेला आहे। तसंच अशा योजना जाहीर करण्याबाबतही स्टेट बँक ऑफ इंडियाने आता चिंता व्यक्त केलेली आहे। तर लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आल्याचं SBIचं म्हणणं आहे। कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च येतो आणि हा खर्च गृहलक्ष्मी योजनेचा खर्च हा कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे। पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च। लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6%। दरम्यान याच संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूयात। स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते। पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लॉंग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात। परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत। यानंतर आता बातमी आहे राज्याच्या चिंतेमध्ये भर घालणारी, कारण गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये GB सिंड्रोमचे रुग्ण हे वाढत आहेत आणि याचमुळे आता राज्याचं टेन्शनही वाढलंय। GB सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा हा आता 100 पार पोहोचलाय। पुण्यातल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते। दरम्यान आठवडाभरातच पुण्यातल्या रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे। एकाच दिवसामध्ये पुण्यामध्ये 28 रुग्णांची नोंद झाली असून यातल्या 16 जणांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत। पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये GBS रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत, मात्र वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब ठरतेय। तर 24 तासांमध्येच पुण्यामध्ये 28 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे। GBSचे पुण्यामध्ये 101 रुग्ण आढळले असून यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। यामध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे। पुणे ग्रामीणमधून 62 रुग्ण, मनपा हद्दीमधून 19 रुग्ण, पिंपरी चिंचवडमध्ये 14 तर इतर जिल्ह्यातील एकूण 6 रुग्ण आहेत। यामध्ये तर आता GB सिंड्रोम संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही आढावा घेतलेला आहे। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये जाऊन आरोग्यमंत्र्यांनी GB सिंड्रोमच्या रुग्णांची भेट घेतली असून पुण्यामध्ये GB सिंड्रोमचे 101 रुग्ण आहेत। आता सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आंबेडकरांनी पुण्यातील नांदेड गावामधल्या विहिरींची पाहणी सुद्धा केलेली आहे। GBS सिंड्रोमचे विशेषतः पुण्यामध्ये पेशंटची संख्या वाढली आणि त्यामुळे सातत्याने त्याच्याबद्दलची सगळी चिंता पुणे शहरातले नागरिक व्यक्त करतायत। GBS सिंड्रोम हा यापूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे प्रतिकार शक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते। या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही। तर आता बीड सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली पुढची बातमी आहे। या प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत SIT कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीड कोर्टाने SIT कोठडी सुनावली असून घुले विरोधात आणखीन पुरावे सापडल्याचा दावा SITनं कोर्टात केलेला आहे। त्याच्या SIT कोठडीची मागणी करण्यात आली होती आणि आता अखेर त्याला 31 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यातला जो रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटलं की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे। जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे। मुद्दा असा आहे की 4 तारखेला त्याला अरेस्ट करण्यात आलं होतं। मोकाचं इम्प्लिकेशन 10 तारखेपासून झालेलं आहे। 10/1 पासून मोकाचं इम्प्लिकेशन झालेलं आहे। त्यामुळे आता त्या अनुषंगाने पुन्हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहेच असं माझं मत आहे। त्यामुळे आम्ही फर्दर PC मागितली होती, ती कोर्टाने 31 पर्यंत दिलेली आहे। तर सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात सर्व यंत्रणा या आता सतर्क झाल्या असून SIT आता विष्णू चाटेच्या मोबाईलचा शोध घेतेय। चाटेनं स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर फेकून दिलेला आहे आणि त्यामुळे सुदर्शन घुले आणि त्यांच्यामधील नक्की संवाद काय आहे हे तपासायचंय। सुरेश धस यांनी या संदर्भात माहिती दिली असून आता जेलमध्ये असलेल्या विष्णू चाटेच्याही अडचणी आणखीन वाढणार आहेत।
SIT अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करते. सर्व जनतेचा विश्वास SIT वरती आहे. आज जे ताब्यात घेतलेला आहे विष्णू चाटे यांनी स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर फेकून शेवटच्या 2 दिवसाचं संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मग ते त्यांनी लपवायचा प्रयत्न केला तर याच्या माध्यमातून ओपन करण्याचं प्लॅनिंग मला वाटतं SITचं असेल. जातपातीचा हा विषय नाही. हे गुंडगिरी, फाट अमाप संपत्ती गोळा करणं, लोकांचे दिवसा ढवळे मुडदे पाडणं. तर आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून होतोय. आणि अशातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही कराडच्या स्पेशल 26 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे. वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं जे जाळं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वाल्मिक कराडच्या मर्जीतले आणि नजीकचे असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत जे बीड जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे. तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं. तर एका बाजूला तृप्ती देसाई यांनी या स्पेशल 26 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केलेली, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले. अशोक थोरात यांचं आलिशान हॉटेल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. तर थोरात बीड रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जन आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी नक्की काय ट्विट केलेलं आहे आपण ते आधी पाहूयात. अंबेजोगाईतील पियुषिन हॉटेल अशोक थोरातांचं हे माजी आरोग्यमंत्री विमल मुंडा यांचे OSD होते. डॉक्टर अशोक थोरातांची पुन्हा बीडमध्ये बदली कुणाच्या आशीर्वादाने? 11 रुग्णांना बाहेर काढून एक ठणठणीत गुन्हेगार ICU मध्ये ठेवलाय असा आरोप दमानिया यांनी केला असून दुसऱ्या बाजूला नक्की अशोक थोरात हे कोण आहेत हे आपण पाहूयात. तर बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक दिवंगत आरोग्य मंत्री विमलताई मुंडा यांचे स्वीय सहाय्यक होते. लोकसभेमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी थोरातांची चर्चा होती. अशोक थोरातांचे भाजपाच्या नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत. अंबाजोगाई शहरामध्ये आलिशान हॉटेल आणि थोरात सध्या परदेशात आहेत. तर आता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य केलेलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सगळ्याच स्तरावरनं होते. पण एवढं होऊन सुद्धा जेव्हा असं कळतंय की अजित पवार म्हणतात जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही, ते सगळे पुरावे घेऊन मी आता अजित पवारांची वेळ मागितली आहे. हा काही भ्रष्टाचाराचा मुद्दा नाहीये, हा माणुसकीला काळिमा फासणार आहे. आणि असे जे मंत्री आहेत जे अशा गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाहीये. तर जितेंद्र आव्हाड यांनीही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता आक्रमक पवित्रा घेतलाय. पवार गटाचे आमदार आव्हाडांनी बीडच्या जेल प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत. कराडला जेलमध्ये ठेवण्यात आलेले मात्र त्याच्या दिमतीला 7 पोलीस ठेवण्यात आलेत. बीडमधील त्याच्या गँगमध्ये छोटे मोठे गुन्हेगार मुद्दामून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेत आहेत आणि जेलमध्ये कराडच्या जवळ पोहोचून रात्री मैफल रंगते असा आरोप आव्हाडांनी केलाय. दरम्यान आव्हाडांचे ट्विट आपण पाहूयात. तर हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या कराडला आता बीडच्या जेलमध्ये ठेवलेलं आहे आणि बंदिवासात असलेल्या त्याच्या दिमतीला 7 हवालदार तैनात ठेवलेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढवून घेत आहेत आणि या गुन्हेगारांची रवानगी बीड पोलिसात होते.
बीड कारागृहात त्यांची रवानगी होते आणि ते आपोआप वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफल रंगते. एकंदरीतच तो कारागृहामध्ये आहे अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतोय. एका बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तपास सुरू असताना आता बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या घडामोडींनाही वेग आलेला आहे. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी तपास अधिकारी अनिल सोरमलेंची भेट घेतलेली आहे. यावेळेस सखोल तपासाचं आश्वासन दिल्याची माहिती कुटुंबियांनी दिली असून महादेव मुंडेंच्या खुनाचा तपास परळी पोलिसांकडून अंबेजोगाई पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडेंची हत्या झाली होती आणि त्याचा तपास आता वर्ग करण्यात आलेला आहे. पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते, आणि आश्वासन दिलं की 100% आम्ही आरोपी अटक करू. किती दिवसात त्यांचे कागदपत्र फाईलकडे येईल? आज येईल म्हणले, तर आज केलता म्हणले फोन, आज येईल म्हणले. फाईल वाचली की 4-5 दिवसात फॉलो घेतो म्हणले. अजून त्यांना सांगितलं की जेवढे तात्काळ होईल तेवढं तुम्ही करा, तर त्यांनी 100% रिझल्ट देतो, म्हणजे आरोपी अटक करतो म्हणूनच सांगितलं. आम्हाला आश्वासन दिले की तुमचे 100% आम्ही आरोपी अटक करू. या सर्व बातम्यांनंतर आता बातमी आहे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात. सैफ अली हल्ला प्रकरणामध्ये एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र आकाश कनोजिया ज्याला अटक करण्यात आली होती तो मात्र चांगला अडचणीत सापडलाय. त्याची नोकरी गेली आहे आणि त्याचं लग्नही मोडलेलं आहे. मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप आकाशनं केलेला आहे. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी छत्तीसगडच्या दुर्ग येथून आकाश कनोजिया नावाच्या तरुणाला तिथल्या आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतलं. बॉस, माझा कसं झालंय माहितीये काय, हा केसबद्दल माझा पहिला तर माझा जॉबवरून मला काढून टाकले, आणि सेकंड तर माझं लग्न तुटलं, आणि जे काही केलं होतं अगेंज मॅरेज बोलतात ना, ते आपल्या हल्दीसाठी, ते अगेंजमेंटसाठी त्याला पैसे पण माझा खर्च झाले. माझं लग्न तुटला, माझं काम गेलं, माझा जॉब गेला, माझं नाव खराब झालंय. मला पोलिसांनी बोलवला, पोलिसांनी फोटो पाठवले होते की आकाश तू ओळखतो काय, तर मी बोलला मी मला सारखा दिसतोय पण मी आहेच नाही. उसके घर वाले लोग ने मुझे बोला करके दोबारा यहाँ पे फोन नहीं करना और हम लोग कोई रिश्ता रखेंगे नहीं तुम्हारे साथ में, और ना हमारे को कोई रिश्ता रखना है अभी तुम्हारे साथ में, ना कोई हम रिश्ता बनाएंगे अभी. वजह क्या बताया उन्होंने? वजह यही बताया करके तुमने सैफ अली खान पे ऐसा किया अटॅक, आणि आता माझं जे नाव खराब झालंय ह्याची जिम्मेदारी कोण घेणार. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावणेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. दरम्यान आता अडचणीत सापडलेल्या आकाश कनोजियाला मुंबई पोलिसांनी नोकरी मिळवून द्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलेलं आहे. संदर्भात एका मुलाला अटक करण्यात आली होती संशयित म्हणून, मग नंतर त्याला सोडून दिलं मुंबई पोलिसांनी, पण त्या मुलाची नोकरी गेली आहे, त्या मुलाचं लग्न मोडलेलं आहे. तर मुंबई पोलिसांनी मला उद्ध्वस्त केला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्या आल्या, काय सांगू? नाही, असं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी विक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे. यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून संजय राऊतांच्या वक्तव्यासंदर्भातली. महापालिकांसाठी स्वबळाचा नारा देणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आता मात्र घुमजाव केलेला आहे. स्वबळाचा निवडणुकीचा निर्णय केवळ मुंबईपुरता आहे असं राऊत म्हणालेत, आणि याचा अर्थ महाविकास आघाडी संपली असं होत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र आता त्यांनी स्वतःच्याच वक्तव्यावरनं घुमजाव केलेला आहे. मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे. की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही, आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. पुढल्या प्रत्येक निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, हे आम्हाला लढवाव्याच लागते, आणि त्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जो स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता, याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे 3 प्रमुख पक्षांची, आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत, ती महाविकास आघाडी संपली, महाविकास आघाडी तुटली,
असा त्याचा अर्थ काढता येणार नाही. हा विषय मुंबई पुरत्या शहरासंदर्भातच आहे. तर आपण पाहिलं आता संजय राऊतांनी स्वतःच्याच वक्तव्यावरून घुमजाव केलेला, तर दुसऱ्या बाजूला आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केलेली आहे. मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसंच प्रत्येक वॉर्डला एका नेत्याला पालक नेता म्हणून नियुक्त केले जाणार आहे. तर मुंबईतील ताकद असलेल्या तालुक्यामध्ये निरीक्षक नेमला जाईल आणि मुंबई दक्षिण, मुंबई मध्य आणि उत्तर भागामध्ये सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठका पार पडल्या. यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. नंतर बातमी आहे भाजपाच्या गोटातून. भाजपा कोर कमिटीची सागर बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपा नेते रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे या बैठकीत उपस्थित आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या संघटनात्मक नियुक्त्या आणि नव्या कार्यकारिणीच्या निवडीच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व आहे. संघटन पर्व, सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सागर बंगल्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांची, भाजपाच्या कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे. संघटनात्मक दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरते. बातमी आहे रवी राणा यांच्या एका मोठ्या वक्तव्यासंदर्भातली. उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती असल्याचा खळबळजनक दावा रवी राणांनी केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि आता नरेंद्र मोदींचंही नेतृत्व स्वीकारतील असं भाकीतही राणांनी केलेलं आहे. संजय राऊतला कल्पना नाही आहे. आधीसुद्धा ते अंधारामध्ये होते, आतासुद्धा अंधारामध्ये आहे. उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती देवेंद्र फडणवीसांसोबत डायलॉग करून सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे. येणाऱ्या काळात मोदीजींचंसुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे. अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसेल. हा झटका मोठा संजय राऊतला बसणार आहे. तर असा मोठा दावा रवी राणा यांनी केलेला. यानंतर बातमी आहे महायुती संदर्भात. पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये तणाव तर आहेच आणि आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. कारण शिंदेचे आमदार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये जोरदार जुंपलेली आहे. सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना राज्यात फिरणंही मुश्किल होईल असा थेट इशारा शिंदेचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेला आहे. तर गोगावलेंनी उंची पाहून बोलावं, नाहीतर गुवाहाटीतले व्हिडिओ बाहेर काढू असा इशारा अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलेला आहे. त्यालाच आता शिंदे या गटाने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा चांगलाच तापलेला दिसतोय. भरत गोगावले, आपली उंची पाहून आपण बोललं पाहिजे. आपली जेवढी उंची आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे. तुम्ही जी तटकरे साहेबावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे ही टीका आक्षेपार्ह आहे. जर आम्हाला काढायचंच म्हणलं तर गुवाहाटीमधले हॉटेलच्या बाहेरचे नाही तर हॉटेलच्या मधले सुद्धा व्हिडिओ आम्ही काढू शकतो. एवढं या तिघांनाही लक्षात ठेवावं आणि पुढच्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यावर बोलत असताना आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच बोलावं. आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू. त्यांना असं सांगतो, त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल होईल. त्याला हे त्यांनी सांभाळून बोलावं. बालिश बुद्धीने बोलू नये असं आमचा सबोरी सल्ला आहे. अजून खूप त्यांना शिकायचं आहे. पट्टा बांधून कोणी सोडतं ती परिस्थिती त्यांनी करू नये. आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो. त्यांनी सबोरीने घ्यावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. आता बातमी आहे मुंबईतून मनसेने घातलेल्या राड्यासंदर्भातली. क्रिकेटच्या मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरनं मनसेनं हॉटस्टारच्या मुंबईतल्या कार्यालयामध्ये मोठा राडा घातला. क्रिकेट सामन्यांच्या वेळी हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही असा सवाल विचारत मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरनं मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसे नेते अमेय खोपकर यांनी याबाबत जाब विचारला. तर हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडनं आता मराठी भाषेची अंमलबजावणी होईल असं लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही अशी भूमिकाच मनसेने घेतली होती. अखेर 3 तासांनंतर हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडनं ग्वाही दिल्यानंतर मनसेनं हे आंदोलन मागे घेतलेले.
जिथे जिथे म्हणून अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. नंतर बातमी आहे आता छावा चित्रपटासंदर्भातली. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट सध्या वादात सापडलेला आहे. दरम्यान या चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी सांगितलेलं आहे. छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं आणि यावरूनच मोठा वाद निर्माण झालेला. दरम्यान तो सीन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती आणि आता छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी या संदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली आणि अखेर तो वादग्रस्त सीन काढणार असल्याचं त्यांनी घोषित केलंय. सीनवरून हा सगळा वाद होतोय. लेझिम खेळतानाचे जे दृश्य आहे ते तुम्ही सिनेमाच्या इथे हो ते आम्ही डिलीट करणार. त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिला मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू. बातमी आहे कुंभमेळ्यातून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज प्रयागराज येथील महाकुंभात सहभागी झाले. त्रिवेणी संगमात त्यांनी स्नान करत मनोभावे पूजा देखील केलेली आहे. यावेळी स्नान करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. सर्व साधू महंतांशी शहांनी चर्चा केली आणि सोबतच संपूर्ण महाकुंभ मेळ्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. देशविदेशातून असंख्य भाविकांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हजेरी लावलेली आहे. 144 वर्षांनंतर आलेला हा महाकुंभमेळा अनुभवता यावा अशी सर्व भारतीयांची मनोकामना असते आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कुंभस्नान केलेले आहे. नंतर आता बातम्या पाहूयात कृषी विषयक महत्त्वाच्या. यवतमाळमध्ये हरभरा पिकाला वातावरण बदलामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कृषी विभागाकडून औषध फवारणीबद्दल मार्गदर्शन मिळत नसल्याने पिकाचं नुकसान होत आहे. त्यामुळे हरभरा उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. सततच्या बदलत्या हवामानामुळे नागवेलाच्या पानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. या रोगामुळे नागवेलाची पानं करपू लागलेली असल्याने पानमळा उभारलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शिरसोली परिसरामध्ये नागवेलाच्या 1 एकर शेतामध्ये विविध प्रकारचे रोग पडलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये उसावर या काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव झालेला दिसतोय. दरम्यान याबाबत तातडीनं कृषी विभागानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलंय. कोल्हापूर बाजार समितीमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटो दरात घट झाली आहे. घाऊक बाजारामध्ये 1 किलो टोमॅटोला 5 रुपये किलो दर मिळतोय तर किरकोळ बाजारामध्ये 10 ते 15 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. 1 किलो टोमॅटो उत्पादनासाठी साधारण 15 ते 20 रुपयांपर्यंत गेल्यामुळे टोमॅटोची शेती तोट्याची बनलेली आहे. देशातील बाजारातील कांदा आवक स्थिर असल्याने कांद्याच्या भावावरील दबाव काहीसा कमी झालेला आहे. त्यामुळे कांद्याचा सरासरी बाजारभाव 1700 ते 2400 रुपये इतका आहे. उन्हाळी कांदा बाजारामध्ये आल्यानंतर दरामध्ये बदल दिसू शकतो असा अंदाज कांदा अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. देशातील काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक झालेली आहे. त्यामुळे हरभरा बाजारामध्ये हमीभावाच्या आसपास विकला जातोय. सरकारने यंदा हरभऱ्याची 5650 रुपये हमीभाव जाहीर केला होता तर बाजारामध्ये सध्या 5300 ते 5800 रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारात गव्हाच्या भावात मागील महिन्याभरामध्ये 3% वाढ झाली आहे. गव्हाचा भाव देशभरात सरासरी 3200 ते 3300 रुपयांवर पोहोचलाय. बाजारामध्ये गव्हाची आवक सुरू झाल्याने भाव कमी होतील अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील
100% पेरणी झालेली आहे। यामध्ये सर्वाधिक रबी ज्वारीची 1 लाख हेक्टर लागवड झालेली आहे। तसेच परतीचा बिगर मोसमी पाऊस झाल्याने ज्वारीची उगवण आणि वाढ झालेली आहे। महाराष्ट्रात यंदा तुरीची लागवड वाढली आहे, पण बाजारामध्ये आतापासून तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत। सरकारने तातडीने पावले उचलले नाहीत तर अनेक शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कमी भावात तूर विकावी लागणार आहे। राज्यात आतापर्यंत जवळपास 7,28,000 टन सोयाबीनची खरेदी झाली आहे। तसेच ज्या जिल्ह्यांचे सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढीव उद्दिष्ट देण्यात येणार आहे। मुदतीमध्ये खरेदी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती पणन मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे।